चार षटकांचा सामना असेल आणि पहिल्या षटकासाठी पाहू शकाल आपण पॉवर प्ले मध्ये गोलंदाज ऋषी सलामी जोडी पाहू शकला या ठिकाणी हर्षल आणि भूषण पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल लाऊड अपील आणि तदनंतर रनआउटची सुद्धा संधी होती. एस्टॅनवरती डायरेक्टली जर चेंडू धडकला असता तर मात्र चित्र वेगळे पाहायला मिळू शकलं असतं, परंतु निर्धावानं या ठिकाणी ऋषीनं आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. चांगली सुरुवात म्हणू शकेल. चांगला टप्पा मात्र त्या ठिकाणी त्याने पीक केला. राऊंड द विकेट मारा करतोय भूषण साठी. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न पण तो चेंडू सरळ जाऊन एस्टॅनवरती धडकला आणि या ठिकाणी फलंदाज भूषण माघारी परततोय. चुकीच्या लाईनवरती मात्र फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. तिन्ही इष्टा दाखवल्या आणि त्या इष्ट्याचा मात्र निशाणा वेध घेणारा चेंडू सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ऋषीच्या माध्यमातून. पहिला धक्का भरपूर काही अपेक्षा होत्या भूषणच्या माध्यमातून, परंतु एकही धावेचा तो योगदान देऊ शकला नाही आणि एक मोठी विकेट प्राप्त केली गोलंदाज ऋषीनं. बॅटर करण येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. आपल्या संघाला सावरेल का? चांगली पार्टनरशिप मात्र जोडण्याचा प्रयत्न करणार का? व फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागली आणि सरळ चेंडू त्याला इष्टाच्या पाठीमागे. या सत्रामध्ये आपण पाहिलं डीबी स्पोर्ट कुरुंज संघाच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आयोजित केली गेली आणि त्या स्पर्धेवरती जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं नाव कोरलं आणि तो संघ आता मात्र स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर मात्र दिवसभर चांगला खेळ त्याचा राहतोय, परंतु कुठेतरी ट्रॉफीपासून मात्र हा संघ थोडासा वंचित राहिला आहे. म्हणजे ही स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. पहिली धाव बाटकरांच्या वतीने पाहिली, स्वतःचं त्याने खातं उघडलं आणि तदनंतर पाहू शकेल फटका हवेत. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक सीमेवरशी तैनात आणि कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल पकडला आणि दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम VR भादाणे संघाला लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रमाणे तो झेल तिथे मात्र संपन्न केला कुणालच्या माध्यमातून. आणि जे दोन सलामीवीर आपण पाहिले VR भादाणे संघाच्या माध्यमातून दोघेही शून्यावरती मात्र बाद होऊन माघारी परतले. प्रथमतः नंतर हर्षल गेला आणि त्या करणच्या सुट्टीला नवीन फलंदाज विनीत आलाय. स्पर्धेचे फोकसमॅन परेश भोईर आमच्या सोबतीला आहेत. रोहन भोईर, कल्पेश भोईर आणि प्रत्येक ठाकरे यांची अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये चार मिनार. व जबरदस्त फटका, फायनल स्वीप. चांगली दिशा निवडली आणि चेंडू सरळ चालला लॉंग लेगच्या पलीकडे आजच्या दिवसातील आणि VR भादाणे संघाच्या इनिंग मधील हा पहिला चौकार. जबरदस्त या ठिकाणी ताकदीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला आणि दिशा फक्त दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज विनीतने केला आणि या पहिल्या चेंडूवरती केलेत असताना चौकार आपल्या संघासाठी त्याने प्राप्त केलेला आहे. आणि तसं आपण जर खेळ पाहिलं तर माइंडचा खेळ आहे आणि त्याचा मात्र वापर विनीत लिडिंग एज यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. अजून एक चांगला झेल एस्टॅनच्या पाठीमागे आपण पाहतोय पकडत असताना विकेट किपर. आणि तिसरा धक्का या पहिल्याच पॉवर प्लेच्या खेळामध्ये लागत असताना टीम VR भादाणे संघाला. खूपच घाई आपण पाहतो फलंदाच्या माध्यमातून, कारण विकेट्स तुम्ही सुरुवातीला स्वस्तात गमावले. कुठेतरी पार्टनरशिपचा मात्र तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु तशाप्रमाणे खेळ होत नाही आणि तिथून मात्र तो कुठेतरी करण त्या अभिषेक आलाय आणि दोघांना आता मात्र या ठिकाणी कंट्रोल आपल्या खेळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रत्येकी 4 षटकाचा सामना आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती डीबी स्पोर्ट करून संघाला ती सुरुवात पहिल्या फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 5 आणि एकूण विकेट्स प्राप्त केले 3. जबरदस्त
गोलंदाजी. डाबातील दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय पवन. अजून आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती पूर्णपणे आपल्याला 9 बिंदू पाहायला मिळतोय. दमट वातावरण सध्या आपण पाहतोय आणि टॉस फार महत्त्वपूर्ण राहतो या मॉर्निंग सेशनमध्ये आणि तो महत्त्वपूर्ण राहणं मात्र डीबी स्पोर्ट क्रुज संघाच्या बाजूला लागताना आपण पाहिलेलं आहे. हो फक्त आम्ही शेप केला एकावर पॉईंट डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. रेस सुरू आहे. चेंडू पुढे आणि शत्रशे पाठीमागे धावतायत तोपर्यंत फलंदाजाने 2 धाबा कंप्लीट केला. 13चा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धाबा सुद्धा पूर्ण होता. परंतु दोघांमध्ये तालमेल आपण पाहिलं. चांगली रनिंग मिळतो विकेट्स आणि इथून तुम्हाला मात्र अशा प्रमाणे धाबा शोधावा लागतील. मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलला तुम्हाला मात्र इथून प्राधान्य द्यावं लागेल. स्कोअर कार्ड तुम्हाला हलता ठेवावं लागेल. स्ट्राईक रोटेट तुम्हाला करावं लागेल आणि तो खेळ इथे मात्र अभिषेक आणि किरणच्या वतीने आपल्याला पाहायला मिळू शकेल का. हो स्वीप करण्याचा पुन्हा प्रयत्न आपण पाहतोय परंतु चेंडू लेग स्टंपच्या अगदी बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये 3ही दिवस अतिशय चांगल्या प्रमाणात स्कोरिंगची साथ दिली असे आमचे अंकित शेलार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण धाबा कशा येते ते महत्वाचं नाही. धाबा येणं गरजेचं आहे. काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धाबाची आता मात्र कुठेतरी आवश्यकता आहे व्ही आर भादाणे संघाला आणि त्या धाबा आता मात्र मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात येत आहेत पवनच्या विरोधात. यानंतर पुढील सामना धनेश शिलवंग कुकसे विपक्ष आई गावदेवी सोरगाव ब नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. हा कुठल्या पद्धतीने ऑन साईडला पूल गेलाय. एलिव्हेशन बरोबर नाही. 17 चेंडूच्या खाली चाललाय. वॉट कॅच जबरदस्त झेल इथे पकडलाय मनेशच्या माध्यमातून आणि या ठिकाणी फलंदाज अभिषेक बादून आता मात्र माघारी परततोय. स्कायर झेल होता आणि त्याच्यावरती आपण आणि शेवटच्या क्षणाला मात्र हाताची उंजळ बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केलाय. हो बॅटची केडा चेंडू वेगानं चाललाय. थर्डमॅनला बीट कर पाहिजे तरी मैदानाची आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू तर एखाद्या वेळी गॅपमध्ये निघाला तर मात्र त्याला थांबवणं अशक्य आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. चौकार इथे मात्र आपल्याला पाहायला इनिंग मधील हा दुसरा चौकार सध्या आपण पाहत आहोत. अभिषेकच्या बॅटमधून विनीतच्या बॅटमधून एक चौकार पहिला आणि हा दुसरा चौकार साहिलच्या बॅटमधून. कॉन्फिडन्स लेवल तर नव्हता परंतु रिझल्ट भारतीय संघासाठी चांगला पाहिला. त्यानंतर पाहू शकला हलक्या हाताने मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली. पॉईंटला चेंडूला उतरून फेक करतील तो परत सिंगल धाव या ठिकाणी चांगली बॅटिंग करतो साहिल कारण त्याला सुद्धा माहिती आहे की विकेट्स आपण जास्त प्रमाणात तिथे गमावल्या आणि इथून मात्र कुठेतरी 4 षटकं जर आपल्याला खेळायचे असतील तर अशा प्रमाणात मात्र या रणनीतीने खेळणं गरजेचं असेल आणि त्याचीच तो त्या ठिकाणी त्या रणनीती. हो एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाही. जागेवरून मात्र पाहू शकला अगदी स्क्वेअर कट त्याला करायचं होतं परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. करण आणि साहिलची जोडी सध्या आपण पाहत आहोत. भादाने संघ खेळतो आणि भादानेच गावाला अंकित संघ संकटामध्ये सापडलेला आहे. रिवर्सचा फाटका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सुद्धा तो अपयशी ठरला. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना
चला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. धडे श्रीमंत कुकसे विपक्ष गावदेवी सोरगाव ब. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण 15 धाबा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूमध्ये किमान 20-25 धाबा तरी ते जोडल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळू शकेल आणि तो प्रयत्न फलंदाज साहिल आणि करण मात्र इथे करणार का? सप्त तर दोघांकडे आहे. डीबी स्पोर्ट कुरुज संघाच्या स्पर्धेमध्ये या संघाने चांगला खेळ साकारला होता आणि आज त्यांच्याच विरोधात मात्र व्ही आर भादाणे हा संघ मात्र पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात. वेलकम शानू सर आणि आज राजेंद्र पाटील सर आपल्या सोबतीला राहणार आहेत. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र पाहू शकाल गोलंदाज राजा अजय आहे. पहिल्या चेंडू पाहू शकेल पडल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी बाहेरच्या दिशेने मूव्ह झालाय. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी अजयनं फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला. डॉट बॉलनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. अजयकडे वेग नाही परंतु टप्पा अचूक आहे. ती सुरुवात या षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली. हो पुन्हा मात्र त्याच प्रकारचा चेंडू जबरदस्त मात्र गोलंदाजी बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आणि आज डीबी स्पोर्ट कुरुज संघाचा विचार आपण केला तर मात्र तिन्ही गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सुरुवात ऋषीने चांगली करून दिली. पुन्हा तोच चेंडू ओ माय गॉड खेळपट्टीवरती आता फलंदाज आहे की नाही आता प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना कारण तिन्ही चेंडू एकाच लेवलच्या हाताळले आणि सेम टू सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आता मात्र आपल्या खेळामध्ये साहिलला मात्र बदलाव करावा लागेल कारण पहिल्या चेंडूमध्ये साहिलने चौकार केला होता. चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली होती परंतु त्यानंतर पूर्णपणे शांत बॅट पाहिली. लो फुलटाची नॉन अटेंड केला. मिडविकेटचा फिल्डर एक्झॅक्टली चेंडूवरती पोहोचलाय जरूर परंतु इथे विकेटची खुराक मिळू शकेल आणि यस रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला साहिल. लागणारा हा व्ही आर भाताडे संघाला 5वा धक्का. वरती बाद झाले होते. 2 फलंदाज 4 आकड्यावरती बाद झाले आणि साहिलने सुरुवात चांगली केली परंतु तोही 7 धावसंख्येवरती बाद होऊन माघारी परतला. न्यू बॅटर पाहू शकाल जतीन आलाय आणि जतीनला सुद्धा मात्र त्या ठिकाणी अजयने शांत ठेवला. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक धाव खर्च केली कारण फलंदाज दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. 16ला 6 सध्या आपण ही परिस्थिती पाहतोय. अजून एक फ्लॅटेड डिलिव्हरी जबरदस्त गोलंदाजी अजयच्या वतीने आपण पाहिली. फक्त एक धाव इथे मात्र खर्च केली हे आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. त्यातील 5 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले व्ही आर भादाणे संघाने. दोन्ही टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. धडे श्रीमंत कुकसे विपक्ष गावदेवी सोरगाव ब यानंतर होणारा सामना जो संगणक वेळेवरती उपस्थित राहणार नाही त्याला 3 चेंडूंची पॅनल्टी असेल याची आपण नोंद घ्या. शेवटचा षटक असेल या पहिल्या डावातील आणि त्या षटकाला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मनीष. करण आणि जतीनची जोडी सध्या आपण पाहतोय. करण
पहिल्या तर इथे वन डाऊनला तो आला होता, परंतु जास्त चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 4 चेंडू तो खेळला, 4 चेंडूमध्ये 4 धाबा त्याच्या बाटमधून निघाल्या. परंतु आता येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये किती धाबा मात्र जोडण्याचा प्रयत्न करेल. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक ऋषी चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी करंजा खेळ. दरम्यान पाहू शकतो या ठिकाणी परेश कथुरे उर्फ बाबा यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि विनंती. व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. न्यू बॅटर यश आलाय, परंतु या ठिकाणी नाजूक परिस्थिती VR भादळे संघाची आपण पाहतोय. व यशने सुद्धा फटका हवेत खेळलाय. इथे सुद्धा झेल होण्याची दाट शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चाललायत, परंतु अगदी त्यांच्या पुढे चेंडू लँडिंग झाला आणि तत्पुरती 2 धाबा घेण्याची संधी मिळाली. पण कुठेतरी आता मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे आता मात्र VR वाटचाल करतोय. आजच्या दिवसातील हा पहिला सामना, स्कोरिंग सामना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. दूरवरून खेचून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर जास्त टर्न झाला आणि पंचाचा मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. सिंगल धाव इस्त्राच्या स्वरूपात. आणि आमचे सहकारी अजय घरसर यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चांगला चेंडू. आज सर्वच गोलंदाज चांगल्या प्रमाणे या ठिकाणी आपल्याला डीबी स्पोर्ट करून सगळ्यांनी मारत ऋषीने केली. त्यानंतर पवन सुद्धा चांगला स्पेल हाताळला. आणि पवनच्या विरुद्ध चांगल्या धाबा आल्या होत्या. VR भाताने संघाने मात्र चांगला बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर आपण अजयचा स्पेल पाहिला. त्याने फक्त धाव खर्च केली 1. आणि आता मात्र मनीष स्लॉगमध्ये चांगली गोलंदाजी हाताळतोय. चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल बाहेरच्या दिशेने मात्र सातत्याने मात्र निघताना पाहायला मिळत आहेत. आणि लेफ्ट आर्मरचं आपण नेहमीच चेंडू पडल्यानंतर जास्तीत जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने निघत असतात. आणि त्यापैकी हा गोलंदाज मनीष सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटरी लॉफ करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, परंतु चेंडू संत गतीने चाललाय. ऋषीकडून थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याच्यामुळे पाहतो की 2 धाबा फलंदाजाने पलून पूर्ण केला. 13 प्रयत्नामध्ये यशस्वी दोघेही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 धाबा कंप्लीट आणि 3 धाब्यांच्या अनुषंगानं संघाने धावसंख्या पाहू शकाल 22 धाबा धाव फलकावरती. चला, दोन्ही टीमसाठी शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष आणि दोन्ही जर संघटक उपस्थित असतील तर सामना प्रत्येकी 3 षटकाचा राहील, याची सुद्धा आपण नोंद घ्या. बॅट बॅटच्या माध्यमातून स्ट्रोक पाहायला मिळतो. चांगला स्ट्रोक होता, परंतु गॅप शोधण्यामध्ये फलंदाज अपयशी राहिला. परंतु 2 धाबा वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तो निर्णय डीबी स्पोर्ट करून संघाने घेतला होता, तो मात्र कुठेतरी गोलंदाजाने सार्थ ठरवला असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. कारण पहिल्या इनिंगमध्ये फक्त VR बादाळे संघाने धाबा जोडल्या गेल्या 24 आणि त्या 24 धाबा जोडण्याकरता 6 विकेट्स गमावले आणि 25 धाबांचं छोटंसं आव्हान असेल डीबी स्पोर्ट करून संघासमोर. धनेश व कुकसे विपक्ष गावदेवी सोरगाव ब नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे.
नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगाव आयोजित भुईरगाव चषक 2025मध्ये आज या वर्षाचा अखेरचा दिवस आणि या स्पर्धेचा देखील अखेरचा दिवस आहे. आजच्या दिवसातील पहिली लढत DB स्पोर्ट्स कुरुंद विरुद्ध VR बादाणे. यानंतर दुसरा सामना असेल धनेश 11 कुकसे आणि आई गावदेवी सोरगाव ब. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. धनेश 11 कोकसे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. सोरगाव बी टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित या. पहिले 2 दिवस अप्रतिम क्रिकेट आपण बघितलंय. रंगतदार लढती खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळालेल्या आहेत आणि आज देखील तीच अपेक्षा असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघतोय की टॉस जिंकला DB स्पोर्ट्स कुरुंद संघाच्या कॅप्टननं. योग्य निर्णय घेतला. सार्थ ठरवलाय खऱ्या अर्थानं त्यांच्या गोलंदाजांनी. प्रतिस्पर्धी संघाला फक्त 24 धावांपर्यंत थांबवलंय. 24 बॉल्समध्ये फक्त 25 धावांचं टार्गेट असणार आहे. सलामीची जोडी रोहित आणि सूरज खेळपट्टीवर दाखल होत आहेत. सोपं समीकरण दिसतंय, परंतु बऱ्याचदा क्रिकेटच्या खेळामध्ये सोपं समीकरण देखील कठीण होत असतं. गोलंदाजांवर पूर्णपणे मदार असणार आहे. VR बादाणे संघासाठी फलंदाजांनी कुठेतरी निराश केले. एकही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आलेला नाहीये. पूर्णपणे फलंदाजी ढेपाळताना दिसलीये. अप्रतिम मारा बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ऋषीनं 3 गडी बाद केले. त्यानंतर पवन आला, 1 गडी त्याने देखील बाद केला. अजयचं इकॉनॉमिकल षटक, 1 विकेट त्याच्या खात्यात तर नव्हती, मात्र रनआउटच्या रूपात फलंदाज बाद झाला होता. आणि मनीषनं देखील उत्तम गोलंदाजी केली. 1 विकेट त्याने देखील प्राप्त केली. ओव्हरऑल कलेक्टिव्ह बॉलिंग एफर्ट पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच विजयाची नामी संधी असणार आहे DB स्पोर्ट्स कुरुंद संघाकडे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील बऱ्याचदा खूप इंटरेस्टिंग होत असतात. सूरज थोरात स्ट्रायकिंग एंडला आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज भूषण. पहिला बॉल बीट दिली, जबरदस्त फटका. बॅकफुटला जात असताना पंच केला. एक ओव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. शॉर्ट अँड वाईड बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. पुन्हा एकदा यावेळेला बरोबर गॅपमध्ये हा बॉल देखील निघून जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. चेंडू टाकले जात आहेत. मुशीन एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्या तेवढी आहे. लूज चेंडू त्याने डिलिव्हर केलेत. बॅक टू बॅक चौकार. अप्रतिम सुरुवात आपल्या टीमला मिळवून देत असताना सूरज थोरात. ज्या पद्धतीनं अप्रतिम स्पर्धेचं आयोजन DB स्पोर्ट्स कुरुंद संघानं केलं होतं, तशीच त्यांची इथे सुरुवात आपण बघतोय. हो, हा देखील शॉर्ट बॉल होता. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा एक्स्ट्रा बाउन्स, त्या बाउन्सनं बीट केलंय फलंदाजाला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते, रणनीती थोडी समजण्या पलीकडे आहे, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला कुठलाही प्रोटेक्शन डीपमध्ये नाही आहे. आणि असं असताना देखील आखोट टप्प्याचे चेंडू सातत्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर टाकले जात आहेत. टार्गेट 25 धावांचं आहे. धावसंख्या बिनबाद 8. येऊ दिलाय बॉल. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे बॉलला. सेन्सिबल सूरज थोरातला की 2 चौकार त्याने ठोकलेले आहेत. तर समीकरण अगदी सोपं आहे, त्याच्यामुळे जास्त धोका पत्करण्याची आवश्यकता नाही आहे. थोडासा संयम बाळगणं गरजेचं असणार आहे आणि तेच केलंय. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक आता असणार आहे रोहित जाधवकडे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल, परंतु फुल टॉस. प्रेक्षणीय फटका ओव्हर द टॉप ऑफ वाईड मिड ऑफ आणि बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेंथवर नियंत्रण पाहायला मिळालं नाही. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता आणि फलंदाजाला पोहोचावं लागलंय, परंतु पोहोचलाय आणि चांगलं टायमिंग देखील साधलंय.
एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ सगळेच खेळाडू तिकडे सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडच्या वरून खेळत असताना एक नेत्रदीपक चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय रोहितनं. संघाची धावसंख्या बिनबाद 13. डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ अगदी विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. पावलांचा वापर यावेळेला स्विंग केला ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिकडे देखील फिल्डर नाहीये. आणखी एक बॉल सीमारेषा पलीकडे, आणखी एक चौकार. सलामीवीरांकडून आणि अगदी एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या बिनबाद 17. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता आहे डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाला मॅच जिंकण्याकरिता. नाणेफेक आपण करणार आहोत दनेश 11 कोकसे विरुद्ध आई गावदेवी सोरगाव ब टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा मी विनंती करतोय. आलेले आहेत मला वाटतं. या आपण टॉससाठी नाणेफेक कक्षामध्ये दोन्ही कॅप्टन्स उपस्थित राहा. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. फायनल डे. 10 संघ आज देखील ॲक्शनमध्ये असणार आहेत आणि जे 2 संघ पहिल्या 2 दिवसामध्ये क्वालिफाय झालेले आहेत 11 विकी स्पोर्ट्स कुकसे तसेच टायगर स्पोर्ट जय गणेश वाफाळे बी या 2 टीम्सला देखील आपण सायंकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. अर्थातच एकूण 12 टीम्स आज ॲक्शनमध्ये असतील. 11 सामने होतील. करणने देखील तशीच सुरुवात केली आहे जी भूषणने केली होती. शॉर्ट अँड वाईट बॉल बॅकफुटला जाऊन त्याला काढलंय डीप पॉइंटला. फिल्डर दूर होता, त्याचा फायदा घेतलाय. आज सपशेल नांगे आपण बघतोय VR स्पोर्ट्स भादाणी संघाच्या खेळाडूंनी मग फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी नावलौकिकाला साजेसा खेळ त्यांना सादर करता आलेला नाहीये. पंत खेळाडू या टीमकडे आहेत. पुन्हा एकदा संथ गतीने टाकलेला शॉर्ट बॉल होता. बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. विकेट किपरला मात्र बॉल अडवता आलेला नाहीये. एक धाव येथे मिळेल. बॅटने आलेली धाव आहे. बॅटची कड होती. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. फक्त 5 धावात दूर आहे विजयापासून डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ. एक मोठा दणदणीत विजय ते आपल्या नावावर करण्याच्या तयारीत दिसत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र हा बॉल जास्त दूर टाकलाय. फलंदाजाला बीट जरूर केलं परंतु वाईट बॉल आहे. मध्ये हा सामना फिनिश होईल असं दिसतंय आणि रोहितचा तो प्रयत्न देखील आहे. नेक्स्ट बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर नो बॉल घोषित केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. मॅच फिनिश. 10 गडी राखून सामना जिंकलाय डीबी स्पोर्ट्स कुरुन संघानं. हार्दिक अभिनंदन. कुठल्याही प्रकारचं कॉन्टेस्ट आहे असं वाटलंच नाही या मॅचमध्ये. अगदी पहिल्या बॉलपासून या सामन्यावर वर्चस्व राखलंय डीबी स्पोर्ट्स कुरुन संघानं आणि अखेर 10 गडी राखून एक भव्य विजय त्यांनी आपल्या नावावर केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम डीबी स्पोर्ट्स कुरुन अँड हार्ड लक VR स्पोर्ट्स भादाणी. भादाणी संघाचे आभार आपण व्यक्त करूयात. योग्य वेळेवर ते या ठिकाणी खेळण्यासाठी पोहोचले. आयोजकांच्या वतीने आपले आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. सामनावीर खेळाडू ज्यानं खऱ्या अर्थानं विजयाची पायाभरणी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 धावा देत 3 गडी बाद केले. डीबी